श्री जगदीश आचरेकर लिखित दिवे लागणीच्या वेळी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। मी डॉक्टर लतिका भानुशाली, ग्रंथालय विश्वस्त। कविता, गीत किंवा गाणी हा आपल्या सगळ्यांच्याच भावविश्वाचा एक हळवा असा कोपरा असतो आणि असं जर मी म्हटलं तर ते नक्कीच वावगं ठरणार नाही। आणि त्यातही कविता म्हणजे बालपणीच्या आठवणींचा जुलाच की अगदी शालेय जीवनातल्या आठवणी सुद्धा या कवितेभोवती रुंजी घालत असतात। तरुणपणी सुद्धा कविता या न त्या नात्यानं आपल्या मनामध्ये एक वेगळं स्थान पटकावूनच असते। कवितेशिवाय जे जगणं असतं ते म्हणजे नुसतं जगणं। कवितेशिवाय जे जगणं असतं ते म्हणजे नुसतं जगणं आणि कवितेसह जे जगणं असतं ते जगणं म्हणजे जिवंत असणं। तर अशी ही तना मनाला व्यापून टाकणारी कविता आपल्या अंतरंगात हळूहळू भिनत जाते आणि मग वाचणारा सुद्धा हळूहळू वाचक पदाला, कवी पदाला पोहोचतो। कधी कधी कविता ऐकता ऐकता काही जण चक्क त्याच्याने पुढे जातात आणि निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये उतरतात, आधी घाबरत घाबरत आणि मग आत्मविश्वासाने। अगदी अशीच प्रक्रिया घडली आहे श्री जगदीश आचरेकर यांच्या बाबतीत। सहज काम करता करता काही सुचत गेलं। कदाचित हे लिखाण त्यांनी स्वपुरता मर्यादित ठेवलं असतं तर ते असंच स्वांत सुखाय लेखन झालं असतं। पण आपल्या सुदैवानं त्यांनी त्यातल्या काही कविता या आप्तस्वकीयांना पाठवल्या, मित्रपरिवारांकडे पाठवल्या। हौशी लोकांनी त्याचं काव्यवाचन केलं आणि व्हिडिओ क्लिप्स बनवल्या। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या क्लिप्स समाज माध्यमामध्ये अतिशय व्हायरल झाल्या, पसरल्या आणि त्या कवितांना अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळाला। ही मीडियाची ताकद आहे। ज्या मीडियाच्या नकारात्मक बाबीविषयी आपण नेहमी चर्चा करतो त्याच मीडियाचा हा सकारात्मक परिणाम। आणि यातूनच जन्माला आले कवी आचरेकर। श्री जगदीश आचरेकर यांच्या कवितांमध्ये हातातून निसटून गेलेल्या गतकाळाचे उसासे आहेत। पहिल्या प्रेमाची कासावीशी आहे, भविष्याचा वेग आहे, मृत्यूची जाणीव आहे आणि कौटुंबिक दुःख सुद्धा आहे। त्यांच्या कवितेला विषय कुठलेच व्यर्ज नाहीये। रस्त्यावरील एखादी भिकारी, मैत्री किंवा प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांच्यामध्ये केला जाणारा अकारण भेदभाव अशा वेगवेगळ्या विषयांना या कवितेनं स्पर्श केलेला आहे। ही कविता बहुरंगी आहे, बहुढंगी आहे आणि बहुआयामी आहे। इथे कधी हळव्या मनाचा कवी प्रकट होतो तर कधी संवेदनशील मन शब्दांच्या साह्यानं झंकारत राहते। शब्दांच्या या खेळाविषयी मराठीमधल्या सुप्रसिद्ध कवयित्री, गीतकार शांता शेळके म्हणतात, तसे तर शब्द जीवाभावाचे सखे सोबती, तसे तर शब्द जीवाभावाचे सखे सोबती, श्वासोच्छ्वासा इतकेच मला निकटचे क्षणोक्षणी। शब्दांच्या आधारानेच सोसता आले आजवर प्रत्येक आघात आयुष्यातील अधिक ओणी। मी तर कधीचीच शब्दांची ते कधी होतील माझे, मी तर कधीचीच शब्दांची ते कधी होतील माझे, त्यांच्याशिवाय कुठे उतरवू हृदयावरचे अदृश्य ओझे, हृदयावरचे अदृश्य ओझे। तर अशा या शब्दांच्या झुल्यावर भावविभोर कवितेच्या माध्यमातून आज आपण झुलत राहणार आहोत आणि कार्यक्रमाचा प्रारंभ आपण स्वागत समारंभाने करत आहोत। मी या कार्यक्रमासाठी आमंत्रित असलेल्या सगळ्या मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती श्री जगदीश आचरेकर, डॉक्टर विजय पाटील, श्री अरुण नलावडे आणि सुरेश निलासपूरकर। आजच्या कार्यक्रमासाठी दोन उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, त्यांचं आपण स्वागत करूया। श्री अरुण नलावडे यांचं पुस्तक पुष्प देऊन स्वागत करतील ग्रंथालयाचे विश्वस्त सुदेश निलासपूरकर। आणि आचरेकर कुटुंबियांकडून सन्मान चिन्ह आणि शाल प्रदान करण्यात येत आहे श्री अरुण नलावडे यांना। धन्यवाद।
यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आणखीन एक प्रमुख पाहुणे डॉक्टर विजय पाटील यांना पुस्तक पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील सुदेश हिंगलाजपूरकर. त्याचबरोबर सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करतील श्री जगदीश आचरेकर. धन्यवाद. कोणतीही संस्था हा जरी निर्जीव घटक असला तरी त्या संस्थेला जिवंतपणा बहाल करतात ते संस्थेची धुरा सांभाळणारी माणसं. ग्रंथालीचा डोलारा असा सशक्तपणे ज्यांनी आपल्या खांद्यावर पेललेला आहे ते आमचे प्रमुख विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आघाडीवर ते असतात पण कामाचं सगळं श्रेय आम्हा सहकार्यांना देऊन ते मोकळे होतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी प्रस्तावना मांडण्यासाठी आमंत्रित करते ग्रंथालयाचे प्रमुख विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर यांना. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण रसिक हो, आपणा सर्वांचं मी ग्रंथालयाच्या वतीने स्वागत करतो. ग्रंथालयानं प्रकाशित केलेलं जगदीश आचरेकर यांचं दिवे लागणीच्या वेळी या कविता संग्रहाचं प्रकाशन प्रसिद्ध अभिनेता अरुण नलावडे व प्रमुख पाहुणे डॉक्टर विजय पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. आजची उत्सवमूर्ती जगदीश आचरेकर याचा कविता संग्रह ग्रंथालयाकडे श्रीपाद अळवे यांच्यामुळे प्रसिद्ध करण्यासाठी आमच्याकडे आला. या पुस्तकाचं जे देखणं मुखपृष्ठ आहे ते सतीश भावसार यांनी केलेलं आहे, ते इथे आलेले आहे. या पुस्तकाविषयी ही मान्यवर मंडळी बोलतील, लतिका सांगेल, त्यामुळे मी त्याच्यात काही वेळ घेणार. आता आणायसाठी तुम्ही सगळी चांगली मंडळी आलेली आहे. मी ग्रंथालयाचा विश्वस्त आहे, कार्यकर्ता आहे, तर आम्ही संस्था आमची काय करते हे आपण सांगितलं पाहिजे. तर जरा तुमची 2-3 मिनिटं जातील, तुम्ही ऐकून घ्या जरा. ग्रंथालयाचं आमचं 48वं वर्ष आहे. या 48 वर्षात आम्ही 1500हून अधिक पुस्तकं काढलेली आहे आणि त्यातली 800 पुस्तकं हे लेखकांचं पहिलं पुस्तक होतं. दरमहा आम्ही शब्दरुची मासिक प्रकाशित करतो. त्याची वार्षिक वर्गणी 400 रुपये. तुम्ही जर ती भरली तर ग्रंथालयाच्या संपर्कात राहू शकता. तसंच आम्ही आत्ता जूनपासून मुलांसाठी विज्ञानधारा मासिक सुरू केलेलं आहे. ते आम्ही दरमहा प्रकाशित करतो. त्याची 500 रुपये वर्गणी आहे. ते जर तुम्ही भरलं तर तुमच्या घरातल्या मुलांना विज्ञानात नवनवीन काय होतं हे कळू शकेल. आम्हाला आता नुकतेच 3 मान्यवर चांगले मोठे पुरस्कार मिळालेले आहेत. शासनाचा श्रीपू बाबत पुरस्कार ग्रंथालयाला मिळाला, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आम्हाला मिळाला आणि अखिल भारतीय प्रकाशक संघटनेचा ग्रंथालयाचा पुरस्कार मिळाला. 1 मे 2019 पासून ग्रंथालयांनी जसं चांगलं वाचा हे 75 साली सांगितलं तसं चांगलं पहा म्हणून आम्ही 2 YouTube चॅनल सुरू केली. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही काही कार्यक्रम करतो. साहित्याच्या पारावर, ग्लोबल साहित्य सफर, लोकल लेखिका असे आम्ही तिथे 4-5 प्रकारचे वेगळे कार्यक्रम करतो. हे सगळे कार्यक्रम जर तुम्ही आम्ही ग्रंथालय वॉच चॅनल आहे ते जर तुम्ही बघायला गेलात तर त्यावर तुम्हाला सगळे कार्यक्रम बघता येतील. नुकतीच आम्हाला 5 वर्षापूर्वी शासनाने एक चांगली जागा दिली बँडस्टँडला. तिथे आम्ही प्रतिभागण या नावाने त्या वास्तूचं नामकरण केलेलं आहे. तिथे आम्ही काही ॲक्टिव्हिटीज करतो. तिथे आम्ही जे कार्यक्रम सगळे करतो तेही आम्ही आमच्या ग्रंथालय प्रतिभागण या YouTube चॅनलवरती टाकत असतो. जाणता सुजाणता कार्यक्रम करतो, विज्ञानधाराचा कार्यक्रम करतो, कॉर्पोरेट गप्पा, जीवनोत्सव, दुसरा आरोग्याची कॅप्सूल, अशा प्रकारचे आम्ही तिथे कार्यक्रम करत असतो. तसं चांगलं बघा असं आम्ही सांगितलं, तसं चांगलं ऐका म्हणून आता आम्ही 8 महिन्यापूर्वी ग्रंथालय लिसन हे आमचं एक नवीन चॅनल सुरू केलं. त्यातनं आम्ही आता 50 ऑडिओ बुक करणार आहोत. 7 ऑडिओ बुक तयार झालेली आहेत. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती गेलात तर तुम्हाला ती फ्री ऑफ कॉस्ट वाचायला मिळतील. अशोक सराफेचा 75वा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने आम्ही बहुरूपी हे पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि सचिनच्या 50शीला शतकात एकच सचिन हे मराठी आणि इंग्रजी पुस्तके ग्रंथालयाने प्रकाशित केलं होतं. दर दिवाळीला आम्ही दिवाळी पाठचा कार्यक्रम करतो. 5 चांगले अंक वाचकांना देतो आणि ते अंक घेणाऱ्यांना तो दिवाळी पाठचा कार्यक्रम बघायला येता येत नाही. अशा प्रकारचे ग्रंथालय कार्यक्रम करत असते. दरवर्षी 25 डिसेंबरला आमचा वाचक दिन हा कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणावरती जोरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज जे आम्ही पुस्तक प्रकाशित केलेले आहे त्याची मूळ किंमत 200 रुपये आहे. सवलतीत आज आम्ही सगळ्यांना ते पुस्तक
120 रुपये देणार आहोत. तर तुम्ही जाताना घेऊन जा. आचरेकरांची सही घ्या. नंतर तो फोटो आपल्या फेसबुकवरती वॉलपेपरवरती टाका. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. आणि अर्थातच ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळे आज इथे आलेलो आहोत तो सोहळा म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन. आजच्या कार्यक्रमाचे 2 प्रमुख पाहुणे श्री अरुण नलावडे आणि डॉक्टर विजय पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी दिवे लागणीच्या वेळी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करावं. आणि आता औपचारिक प्रकाशन सोहळा. मी श्रीपाद हळबे सरांना वरती यायला त्याला स्टेजवर यायला विनंती करत आहे. सर या जरा प्लीज. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती. प्रत्येकालाच वाटतं की असा क्षण आपल्या आयुष्यातही यावा जो जगदीश आचरेकर सरांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे. त्यांच्याविषयी बोलण्याआधी ग्रंथालयाच्या वतीनं पुस्तक पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती ग्रंथालयाचे विश्वस्त श्री सुदेश हिंगलाजपूरकर यांना करते. या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच मला वाटतं आचरेकर सर हे अत्यंत सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. गेली 37 वर्ष बँकिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे. पण तरी सुद्धा क्रिकेट ह्या त्यांच्या हृदयातला एक अविभाज्य असा कप्पा आहे असं आपण म्हणूया. शिवाजी पार्क येथील बंगाल क्रिकेट क्लब, आझाद मैदानावरील नवरोज क्रिकेट क्लब अशा मुंबईतील क्रिकेट संघांकडून खेळता खेळता ते बँक ऑफ बरोडाच्या तर्फे सुद्धा मैदानावर उतरले. मैदानातलं क्रिकेट नंतर जरी संपलं तरी यानं त्या नात्यानं क्रिकेटशी त्यांचं घट्ट असं नातं किंवा ऋणानुबंध हा जुळलेलाच राहिला. मुंबईच्या क्रिकेट असोसिएशन फायनान्स कमिटीमध्ये त्यांनी 10 वर्ष काम केले. याच कमिटीमध्ये त्यांनी खजिनदार पदाची धुराही अत्यंत जबाबदारीने सांभाळली. आणि ही सगळी जबाबदारी सांभाळत असताना आतील कविमन मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. भावनांचा कल्लोळ हा असा उचंबळून बाहेर येत होता आणि शेवटी तो कागदावर उमटला आणि त्यातूनच आकाराला आला दिवे लागणीच्या वेळी हा काव्यसंग्रह. नेमका हा संग्रह प्रकाशित होत असताना त्यांना काय वाटतंय, त्यांच्या मनात काय भावना आहेत हे आपण ऐकूया त्यांच्याच शब्दामध्ये. मी आमंत्रित करते आपल्याशी संवाद साधण्यासाठी श्री जगदीश आचरेकर यांना. नमस्कार. मंचावर उपस्थित श्री अरुण नलावडे, डॉक्टर विजय पाटील, ग्रंथालयाचे विश्वस्त श्री सुदेश हिंगलाजपूरकर, उपस्थित माझे मित्रगण, आज या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सगळे जमलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कविता लेखनाचा जो माझा प्रवास सुरू झाला तो माझ्या आयुष्याच्या दिवे लागण्याच्या वेळीच. या कविता कागदावर उतरत गेल्या पण कधी प्रकाशित होतील असं मला वाटलंच नव्हतं. परंतु श्रीपाद हळबे सरांमुळे आज हे माझे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेले आहे. त्याबद्दल मी माझी भावना शब्दात मांडूच शकत नाही. ग्रंथालयाचे श्रीयुत अरुण जोशी व श्रीयुत अनिरुद्ध यांनी या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी मला पहिलेकरणीच्या जाळा सोशी दिला नाही हे मी इथे खास नमूद करू इच्छितो. कार्यक्रमाच्या संयोजिका
धनश्री धारक व आता सूत्रसंचालन करत असलेल्या डॉक्टर लतिका भानुशाली यांनी पहिल्यापासून प्रोफेशनल पद्धतीने संबंध कसे ठेवले व सर्व माहिती माझ्याकडून कशी काढून घेतली याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. खूपच छान पद्धतीने ही चळवळ चालते हे माझ्या तेव्हा लक्षात आलं. जो कोणी ह्या पुस्तकाची प्रत हातात घेईल तो मुखपृष्ठ चिताळणारे श्री सतीश भावसार यांच्या कलेस दाद देईलच. म्हणजे मनातल्या भावना त्याच्याबरोबर दिवे लागण्याच्या वेळी जे काही माझं होतं मनात ते त्यांनी समर्थपणे चितारलेलं आहे. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. कार्यक्रमास मित्रगणांना कम्फर्टेबल फील करण्यासाठी ओमनी ग्लोबलचे ओंकार मालदीकर व श्री नदीम मेहमान यांनी खूप मेहनत घेतली. त्यांना दिलचे शुक्रिया. MIGचे श्रीकांत शेट्टी विश्वस्त नागपूर CA नागपूरकर सर आणि खास करून बर्वे यांनी तर काल माझ्याबरोबर जवळजवळ दीड तास माझ्याबरोबर काल ते होते. सगळी व्यवस्था त्यांनी इथे पाहिली. असं पण कोणाकडे करत नाही पण या सगळ्या लोकांनी केलं. श्रीकांत शेट्टी तर इथले सचिव आहे पण कॅटरवर बसणं वगैरे या सर्व गोष्टी या लोकांनी केल्या. MIG कार्यकारिणीचा धन्यवाद. माझ्या विनंतीला मान देऊन थेट शूटिंगवरून अरुण नारावडे आले. तसेच कामात व्यस्त असले डॉक्टर विजय पाटील सर आणि सुदेश इंगलासपरकर सर यांचा मी कायम ऋणी आहे. आज मी माझ्या कवितांबद्दल जास्त काही बोलणार नाही कारण मला खात्री आहे की माझ्या कविता तुमच्याशी बोलतील, संवाद करतील, हितगुज करतील. फक्त अपेक्षा आहे की तुमच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची त्याची मी वाट पाहीन. धन्यवाद. भावनेच्या भरात फेलिसिटेशन करायचं राहून गेलं. ग्रंथालयाचे विश्वस्त श्री सुरेश इंगलासपूरकर त्यांच्याशिवाय हे शक्य झालं नसतं. त्यांना सन्मानाचे देऊन मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे मुखपृष्ठ चिताळणारे श्री सतीश भावसार सर यांनाही मी इथे बोलवत आहे स्टेजवरती. त्यांनी कृपया स्टेजवर राहायला. भावसार सर. धन्यवाद सर. बऱ्याच दिवसांपासून रुसलेला पाऊस आज शेवटी सकाळपासून अक्षरशः पाऊस धारा बरसवतोय. मला वाटतं त्याला देखील कळलंय की MIG क्लबमध्ये काव्यधारा आता बरसणार आहेत तर कदाचित तो ते ऐकायला आला असेल. आपल्यासमोर आता काव्य सादरीकरण करत आहोत आपण. आचरेकर सरांचे 3 स्नेही काव्याच्या वर्षावामध्ये आता आपल्याला चिंब चिंब न्हाऊ घालणार आहेत असं म्हटलं तरी चालेल. आपल्यासमोर येत आहेत पहिल्यांदा संजीव भास्कर पंडित. थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. आतापर्यंत 42 एकांकिकांचं त्यांनी दिग्दर्शन केलंय. दूरदर्शनवर 15 स्किट्सचं त्यांनी दिग्दर्शन केलंय. सह्याद्री वाहिनीवरील 2 कमर्शियल टेलिप्लेस, त्याचबरोबर ETV वरील बनाव या फिल्मचं दिग्दर्शन, त्याचबरोबर संगीत नाटकांचं दिग्दर्शन करणं हा सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक आणखीन आगळा वेगळा पैलू. त्यांना दिग्दर्शनासाठी आणि अभिनयासाठी वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. आणि इतकंच नव्हे तर हौशी रंगभूमीवर अभिनय सुद्धा त्यांनी अनेक वर्ष केलेला आहे. मी आमंत्रित करते संजीव पंडित यांना कविता सादर करण्यासाठी. मी पहिली कविता सादर करतोय. जिवंत आहे आशा.
पुरते पोखरले किडले नीतिमत्तेचे भाते. पुरते पोखरले किडले नीतिमत्तेचे भाते. सत्तेच्या सारीपाटावर लोकशाहीच सदा हारे. कपटी शकुनीसही लाजवतील कलुषित खेळ्या ह्यांच्या. निमतीस उभ्या नेत्यांसाठी फौजा चाणक्याच्या. पिचले कणे निर्धोक म्हणती मोडे नाही वाकणार. परंतु सदा सर्वदा सत्तेसाठी कुणापुढेही लवणार. ढासळत्या बुरुजावरती प्रसंग आलाय बाका. दुश्मनासंगे घेऊ लागले मैत्रीच्या आणाभाका. ठेवणे गहाण नीतिमत्तेला भ्रष्टाचार नव्हे का. ठेवणे गहाण नीतिमत्तेला भ्रष्टाचार नव्हे का. माझ्या एकाकी मताला किंमत काहीच नसे का. माझ्या एकाकी मताला किंमत काहीच नसे का. टोपीवाला नेता त्याचा आणि तुझा भगवा पुढारी. कशासाठी मी हात जोडितो बहुरूपी येता दारी. कशासाठी मी हात जोडितो बहुरूपी येता दारी. फरफट होते की फरफट नसे आम्हास ठाऊक. विलंदर सारी चोर मंडळी करीती सर्वा ठाऊक. सूर्य नसे कोणी येते काजवे चमचमणारे. सूर्य नसे कोणी इथे काजवे चमचमणारे. हिरव्या भगव्या बुरख्याखाली भ्रष्ट चेहरे झाकणार. हिरव्या भगव्या बुरख्याखाली भ्रष्ट चेहरे झाकणार. ठेवला विश्वास झालो आंधळे. पदरी आली निराशा. पण कवी पुढे म्हणतोय सूर्य पुन्हा उगवेल पूर्वेस. जिवंत आहे आशा. श्री अरुण नलावडे यांना मी विनंती करते की त्यांनी संजीव पंडित यांना पुस्तक पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. सर मी मध्ये इंटरप्ट करतोय, परंतु संजीव पंडित, श्री सुट्टाणकर आणि शरद सुट्टाणकर हे माझे कॉलेजचे मित्र आहेत, कॉलेजचे वर्गमित्र आहेत. त्यामुळे आज त्यांनी याचा सहभाग घेतला याचा मला खूप खूप आनंद झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच. यानंतर पुढचं काव्य सादरीकरण करण्यासाठी आपल्या पुढे येत आहेत शिरीष सुखटणकर. बँक ऑफ इंडियामध्ये गेली 34 वर्ष कार्यरत असणारे शिरीष सुखटणकर गेली 20 वर्ष हौशी रंगभूमीवर कार्यरत होते. अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शन त्याचबरोबर लेखनाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळलेली आहे.
या त्यांच्या कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. आकाशवाणीवर श्रुतिकांचं लेखन सुद्धा ते नियमितपणे करत असतात. नटसम्राट या नाटकात कैलासवासी यशवंत दत्त यांच्याबरोबर त्यांचा जो अभिनय होता तो विशेष गाजला होता. त्याचबरोबर दूरचित्रवाहिन्यांवरील अनेक मालिकांमधून आपण त्यांचा चेहरा नेहमीच पाहत असतो. आपल्या समोर आता कविता सादर करत आहेत शिरीष सुखटणकर. नमस्कार. कविता सादर करण्यापूर्वी 2 वाक्य फक्त बोलतो. व्हॉट्सअप आणि या फेसबुकमुळे खूप चांगलं झालं, कारण जुने मित्र भेटले आणि त्याच्यात आम्हाला जगदीश आचरेकर नावाचा सुंदर कवी मिळाला आणि त्याच्या जेव्हा कविता म्हणजे व्हॉट्सअपवरून आमच्या डहाणूकर ग्रुपवरती यायच्या तेव्हा मला खूप आवडायच्या आणि नकळतपणे मी त्याचं ऑडिओज करायचो आणि त्याला पाठवायचो. माझ्या कवी मित्रांनी मी ऑडिओज केले किंवा व्हिडिओज केल्या हे त्याच्या पुस्तकात नमूद केले, त्याबद्दल मी त्याला खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद जगू. मी जगूच म्हणतो कारण आमच्या सगळ्यांचा तो जगूच आहे. आज त्याच्यामुळे आम्हाला बरेच डहाणूकरचे मित्र सुद्धा पुन्हा भेटले. असं कविता सादर करतो. माझं नाव शिरीष सुखटणकर. कविता आहे मैत्रवेल. कवी जगदीश आचरेकर. कालच भेटला एक मैत्र, कालच भेटला एक मैत्र, बोलला काळजास घालून या, आला उचंबळून मनाचा सागर, ओहटलेला दिनरात. कालच भेटला एक मैत्र, बोलला काळजास घालून या, आला उचंबळून मनाचा सागर, ओहटलेला दिनरात. चहा आठवला वाफाळलेला, आताच घेतला. चहा आठवला वाफाळलेला, दोमेच्या प्यालेला, दुरात मैत्रीचे रिंगण सोडून आस्वाद सिगरेटचा घेतलेला. स्पर्शली पाने हिरवी पिवळी, स्पर्शली पाने हिरवी पिवळी, गप्पांच्या आम्ही ओघात, आठवली एक वेल, आठवली एक वेल, रुळणारी गालावरी गोबऱ्या सदा झोकात. आपुलकीच्या जीर्ण पर्णांची आपसुकच झाली मोजदार, आपुलकीच्या जीर्ण पर्णांची आपसुकच झाली मोजदार, औट खटकेंच्या फुलांची नाही आली आम्हा याद. रुतली मनात अपूर्ण वाक्ये, रुतली मनात अपूर्ण वाक्ये, टिंबटिंबानी भरलेली, लक्षात आले राहून गेले, सिंचने काही मैत्रवेली. भेटतील का प्रस्थानापूर्वी, अहो भेटतील का प्रस्थानापूर्वी, रुजून राहिलेले मित्र मनात, तो आणि हा आणि कती, तो आणि हा आणि कती, मैत्रवेलीच्या सान्निध्यात, मैत्रवेलीच्या सान्निध्यात. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि डॉक्टर विजय पाटील यांना मी विनंती करते की पुस्तक पुष्प देऊन त्यांनी शिरीष सुखटणकर यांचा सत्कार करावा. यानंतर आपल्या पुढे कविता सादर करत आहेत शर्वरी सुखटणकर. बीएमसी मध्ये गेली 29 वर्ष कार्यरत असणाऱ्या शर्वरीताईंनी हौशी रंगभूमीवर अनेक वर्ष अभिनय केला आहे. आकाशवाणीवरील ललित लेखनाचं सादरीकरण त्या नियमितपणे करत असतात. याशिवाय गायन हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक आगळा वेगळा पैलू. आता आपल्या पुढे कविता सादरीकरण करत आहेत श्रीमती शर्वरी सुखटणकर. मी सादर करत असलेल्या कवितेचं नाव आहे माझ्या माहेराची वारी. ही कविता मी गेय स्वरूपात सादर करते. आज चालले मी वारी पंढरीस प्रेमा पायी, वाट पाहे ती मंदिरी
पडे साजिले माझ्या हृदयात बसे तरी तिच भेटण्याची माझ तडप कासे जाता माहेराच्या वाटे गाठताच पावसाने चालू लागले जोमाने रुक्मिणीच्या स्मरणाने भिजताना चालताना साधकानी पडली आडोशास ये ग इथे रखुमाया ओले तरी आई तुझ्या ग नावाने ताई बोलावे ग मज सारी गात्रे थरारली जणू स्पर्शली ती वीज ताई विचारे ग मज जड वाटे का तुळस नाही 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 ताई मज दर्शनाची घाई थांब थांब रे पावसा जरा कर उघडीप दिसू दे रे माझ्या डोळा पंढरीचा महिरप दिसू दे रे माझ्या डोळा पंढरीचा महिरप. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा डॉक्टर विजय पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी शर्वरीताईंचा पुस्तक पुष्प देऊन सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. आयुष्यातले काही मैत्र असे असतात की आपल्यासाठी हे नातं म्हणजे अक्षरशः मर्मबंधातली ठेव असते. आचरेकर सरांचं सुद्धा असं मैत्र अनेकांशी जोडलं गेलं, जुळलं गेलं आणि त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा क्षण. आचरेकर सर सन्मानचिन्ह आणि शाल देऊन या सुहृदांचा आज सत्कार करू इच्छितात. मी त्यांना आमंत्रित करते. पहिले आहेत श्रीपाद हळदे सर. सन्मानचिन्ह आणि शाल देऊन श्रीपाद हळदे यांचा सत्कार होतो. यानंतर आहेत डॉक्टर P.V. शेट्टी. श्री अजिंक्य नाईक. सन्मानचिन्ह आणि शाल प्रदान करत आहोत स्नेहींना, सुहृदांना. यानंतर आहेत श्री संजय नाईक. यानंतर आहेत श्री नवीन शेट्टी. सांगण्यासाठी मला अत्यंत आनंद होतो की श्री नवीन शेट्टी यांनी पुस्तकांसाठी 25,000 रुपये देणगी दिलेली आहे. ग्रंथालय प्रकाशनाला दिली आहे सर का आचरेकर सरांना? म्हणजे मला तशी विनंती करायला कोणी स्वीकारायची. साहित्याच्या पाठी असे पाठिंबा देणारे जाणकार असतात. साहित्य त्यामुळे घडत असतं, पुढे जात असतं. सर मनापासून धन्यवाद. रक्कम माझ्याकडेच राहिली आहे सर, काय करायचं. त्यानंतर आहेत श्री रवी मांद्रेकर.
यानंतर आहेत श्री रत्नाकर शेट्टी. यानंतर आहेत गोपाळ कोळी, श्री गोपाळ कोळी. श्री नदीम मेनन. श्री प्रवीण बर्वे सर. यानंतर आहेत श्री ओमकार मालडीकर. मला सांगायला आनंद होतोय की त्यांनी सुद्धा या पुस्तकांसाठी 25,000ची देणगी दिलेली आहे. धन्यवाद सर. यानंतर शाल देऊन आपण काही जणांचा सत्कार करत आहोत. त्यापैकी पहिले आहेत श्री संदीप विचारे. यानंतर आहेत श्री शहा आलम शेख. आणि यानंतर आहेत श्री अरमान मलिक. नमस्कार, जय हिंद. रिस्पेक्टेड आचरेकर साहब, विजय पाटिल जी, बहुत ही अच्छे, बहुत अच्छा क्राउड, एक्सीलेंट लोग हमारे सामने. क्रिकेट मंच के जिस दौर से हम लोग गुजरे हैं उसमें आशीष शेलार जी के साथ और हम सब लोग के साथ मिलकर शरद पवार साहब के साथ जो आचरेकर साहब ने काम किया इतने सालों से, मगर मुझे इस बात का थोड़ा बहुत पता था कि वो एक अच्छे शायर भी है और बहुत अच्छी शायरी भी करते हैं. पर उस शायरी का पीक जो आज देखने में और समझने में आया है, तो इस बात को सिद्ध करता है कि क्रिकेटर भी दिल रखता है. क्योंकि पॉलिटिक्स दिमाग से होती है और शायरी दिल से होती है. तो ये सिर्फ एक पॉलिटिशियन नहीं थे क्रिकेट के, बट एक अच्छे शायर और दिल के अच्छे इंसान भी थे. हमारा इनसे काफी सालों से संबंध है और जिंदगी भर रहेगा. क्रिकेट सब अच्छा खिलाना चाहते हैं, बट इन्होंने एक बेहतरीन पोएट्री के बुक्स लिख करके एक ऐसा इतिहास रचा है जो आज तक कभी किसी क्रिकेटर और एडमिनिस्ट्रेटर ने किया नहीं. तो इनका मैं स्वागत करता हूं और इस बातों का शुक्रिया अदा करता हूं कि इन्होंने मुझे आमंत्रित किया. इसमें एक शायरी मैं भी कह देता हूं. नहीं, ये शायरी अंबर ही है. मेरा अरमान, मेरा अरमान, मेरा नाम अरमान है. मेरा अरमान मेरी ख्वाहिश नहीं है. मेरा अरमान मेरी ख्वाहिश नहीं है. बड़ा प्लेन
सिंपल हिंदी उर्दू है, और ये दुनिया मेरी फरमाइश नहीं है, मेरा अरमान, मेरी ख्वाहिश नहीं है, ये दुनिया मेरी फरमाइश नहीं है। मैं तेरा ख्वाब तुझे वापस कर रहा हूं, तेरा ख्वाब मेरी गुंजाइश नहीं है। थैंक यू वेरी मच आचार्य साहब, आप दिल से दुआ करता हूं कि आप हमेशा सेहतमंद रहें, हर बलाओं से दूर रहें, सारी परेशानियों से दूर रहें और अच्छी जिंदगी जिए। एक रिटायर्ड इंसान है, मैं इनका तहे दिल से इनके लिए दुआ करता हूं। जय हिंद, थैंक यू वेरी मच। अजून 3 सत्कार आहेत। श्री अभय हडप शाल देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत श्री आचरेकर सरांच्या हस्ते। यानंतर आहेत मंगेश साटम, आणि शेवटचा सत्कार आहे श्री श्रीकांत तिगडे। श्री श्रीकांत तिगडे आणि आणखीन एक सत्कार आहे श्री प्रमोद यादव। यानंतर 2 प्रमुख वक्ते आपल्याशी संवाद साधणार आहेत। त्यापैकी पहिले आहेत डॉक्टर विजय पाटील। DY पाटील ही जी युनिव्हर्सिटी आहे ती आपल्या सगळ्यांना चिरपरिचित अशी शैक्षणिक संस्था आहे। तळागाळातील खेळाडूंना पायाभूत सुविधा देण्यासाठी 45,000 आसन क्षमतेचं स्टेडियम असणारी DY पाटील ही युनिव्हर्सिटी पहिली युनिव्हर्सिटी आहे। इतकंच नव्हे तर 1,662 बेड्स असलेलं चॅरिटेबल हॉस्पिटल, जिथे गरजूंना अत्यंत माफक दरामध्ये सुविधा पुरवण्यात येतात असे हॉस्पिटल सुद्धा DY पाटीलच्या प्रांगणात आहे। अशा या नामांकित विद्यापीठाचे प्रेसिडेंट डॉक्टर विजय पाटील आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी खास इथे उपस्थित आहेत। क्रीडा, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं। मुंबई आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे। क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र गौरव भूषण या सन्मानानं सन्मानित करण्यात आलं आहे। त्याचबरोबर 2019 आणि 2022 दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळलेली आहे। आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आता आमंत्रित करते डॉक्टर विजय पाटील यांना। ग्रंथालयाचे सर्व विश्वस्त जगदीश आचरेकरजी, आज मला मुंबई क्रिकेट असोसिएशन अनेक माझे सहकारी मित्रमंडळी मी इथे बघतोय, मग आचरेकर परिवारांचे सगळे मित्रमंडळी आणि सर्व रसिक, सर्वांना माझा नमस्कार। खरं तर 2 आठवड्यापूर्वी मला आचरेकरांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं। मला आज खूप अवघडल्यासारखं वाटतंय, कारण मला वाटत नाही की मला कवितेच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मला ते क्वालिफिकेशन्स आहेत का नाही। कारण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझं सर्व शिक्षण एका कॉन्व्हेंट शाळेत झालं। आम्ही दक्षिण मुंबईत राहायचो, म्हणून आईने आम्हाला एका कॉन्व्हेंट शाळेत पाठवलं। आणि ते जे बालगीत आहे, येरे येरे पावसा तुला देतो पैसा, याच्या पलीकडे माझं काय कवितेचं ज्ञान त्याच्या पुढे काही गेलं नाही। आणि म्हणून मला खरंच आज अवघडल्यासारखं वाटतंय। आणि इतकं मला वाटतं की बरं झालं की प्रास्ताविकांमध्ये त्यांच्या कवितेचं चांगलं वर्णन करण्यात आलं, कारण नक्कीच त्यांच्या कवितेला मी मराठी भाषेत चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकणार नव्हतो। आणि आईला मी दोष देत नाही की त्यांनी मला कॉन्व्हेंट शाळेत शिकवलं, कारण माझी आई एक उत्कृष्ट लेखिका होती।
तिने BA आणि MA फर्ग्युसन कॉलेजमधून केलं आणि संस्कृतमध्ये केलं आणि चांगले लेख लिहायची, कादंबऱ्या लिहायची. आणि असं कधी कधी म्हणतात की जेनेटिक्समध्ये ते गुण आपल्याला उतरायला लागतात, पण मला वाटतं माझ्या बाबतीत ते एक जनरेशन स्किप होऊन ते माझ्या मुलीत आलेले आहेत. पण ते काय असो, ते दॅट इज व्हॉट इज हॅपेंड. तर म्हणून आता कवितेच्या बद्दल सांगायचं काय, आचरेकरांचं आम्ही जेव्हा एका कार्यकारिणीत होतो मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये, तेव्हा ते प्रत्येक वेळा मला असे टेक्स्ट पाठवायचे, कविता पाठवायचे. आणि त्यांना कदाचित कधीतरी आश्चर्य वाटलं असेल की सरांना मी एवढ्या कविता पाठवतो, कधी काय प्रतिसाद काय त्या कवितेसाठी मिळत नाही. त्यांना वाटलं असेल की सर फार बिझी असतील, पण खरं आता त्यांचा तो गैरसमज आता कदाचित दूर झाला असेल. कारण मला जर त्यांच्या कविता समजायच्या असत्या तर मला ते मराठी डिक्शनरी घेऊन तिथे बसायला लागायचं. आणि कदाचित त्यांना हे वाटलं, आज त्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं की 2 विद्यापीठं चालवत आहेत, अतिशय ते मराठीतले विद्वान असतील, मराठी कवितेचे विद्वान असतील. पण आता तो गैरसमज नक्कीच त्यांचा बदललेला असेल. कवितेच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला आठवतं की जेव्हा आम्ही आमची सर्व मंडळी इथे आहे, आम्ही कार्यकारिणीत असायचो, तेव्हा आचरेकरांचा स्वभाव आम्ही जवळून बघितलेला आहे. आणि अतिशय मनमोकळेपणाने बोलायचे, अतिशय स्वतंत्र विचार त्या कार्यकारिणीमध्ये मांडायचे. आणि तेव्हाच एक लक्षात आलं होतं की एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे, की ज्याला म्हणतात ना आपण एक सेन्सिटिव्ह ह्युमन बिईंग. तर ते त्यांच्यात गुण मला त्यावेळेसच मला ते जाणवले. आपल्या आयुष्याच्या प्रवासात जे चढउतार असतात, आजूबाजूला जे घडत असतं त्याचं एक चांगल्या पद्धतीने निरीक्षण करणं, मग ते शब्दात त्याला टाकणं, हे गुण ते आम्हाला ते त्यावेळेसच जाणवले. आणि म्हणून मला जास्त काय आज बोलायचं नाही, कारण खरंच मला ते क्वालिफिकेशन नाही. एवढंच म्हणेन की मी परमेश्वराला प्रार्थना करेन की त्यांना एक दीर्घ आयुष्य लाभावं. आणि अजून एक मी त्यांना सांगेन की त्यांचं लिखाण असंच त्यांनी सुरू ठेवावं कायमस्वरूपी. म्हणून सर्व त्यांचा जो नृत्य करून आपण सगळे संगीत आहे त्याचा आनंद आपण उचलू शकू. आणि एवढं बोलून मी माझं भाषण समाप्त करतो. थँक्यू. एकदा मी बायकोला म्हटलं तू बघशील, कोणीतरी मला एकदा कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी प्रमुख पाहुण्यातून बोलवलं. आज मी खरं तर तिला इथे येण्याचं आमंत्रण तुमच्या नकळत दिलं होतं, पण तिचा पराभव झाला हे तिच्या लक्षात आलेलं म्हणून मी आज एकटाच इथे आलो आणि शस्त्रांशिवाय युद्ध जिंकणं म्हणजे काय याचा अनुभव घेतला. आज मी एका वेगळ्याच विश्वात आलेलो आहे, वेगळ्या लोकांबरोबर आलो. आमच्या क्षेत्रातल्या अभिनेत्यांसाठी आपण जसे सर्वसाधारण लोक त्यांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी आसुसलेले असतात, तसं मी तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी गेले कित्येक वर्ष आसुसलेलो आहे. आणि आज इतकी प्रख्यात मंडळी समोर बसलेली आहे की मी गांगरून गेलेलो आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा, मला धड खुर्चीवर बसतं पण येत नव्हतं, कारण मला खूप आनंद झालेला. आज मी इथून घरी गेल्यावर पुरावा म्हणून मी माझं सन्मान चिन्ह बायकोला दाखवणार, माझी शाल दाखवणार, मी इथे आठवणी सांगणार. परमेश्वर असतो याच्यावर माझा आज विश्वास बसलेला. आज तुम्ही सगळी मंडळी ज्यांचा मी फॅन करतो, बोरिवलीला आकांक्षामध्ये जवळजवळ 25 ते 30 वर्ष मी काढलेली आहेत जगदीश सोबत. तेव्हा आम्ही एकत्र क्रिकेट खेळायचो, एकत्र वादही घालायचो, एकत्र मस्ती करायचो, एकत्र सण साजरे करायचो. पण जसं त्याला माहित होतं की हा मोठा अभिनेता बनेल, हा प्रख्यात व्यक्ती म्हणून बोलेल, तसं मला कधीच माहित नव्हतं की हा क्रिकेट विश्वाशी खूप जवळून संबंधित असा व्यक्ती बनेल. तुम्ही एखाद्या गोष्टीचा आयुष्यामध्ये ज्या वेळेला ध्यास घेता ना, तो ध्यास तुम्हाला यशाकडे नेतो. तुम्ही तुमचा माणूस म्हणून प्रामाणिकपणा जपलात की तुम्ही यशाकडे निघाला तसं समजा. आज या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आम्ही आपापल्या क्षेत्रात केला, म्हणून आज मी इथे आलेलो आहे.
आणि याच्यापेक्षा मोठा आनंद आहे की जगदीशने कविता लिहिल्या आणि ग्रंथाली सारख्या प्रचंड मोठ्या अशा संस्थेनी त्या प्रकाशित केल्या. हा साधा योग नाहीये, हा खूप मोठ्या आणि महत्वाच्या व्यक्तींच्या आयुष्यात घडतो. यासाठी मी खरं तर ग्रंथालयाचे आभार मानतो. आणि हा कविता संग्रह प्रकाशित होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी कष्ट केले, प्रशंसकचा हात त्याच्या पाठीवर ठेवला, त्याला पुढे चालायला भाग पडलं, त्या सगळ्या व्यक्तींचा मी मनापासून ऋणी आहे. खूप आनंद झालाय. 72 ते 73 कवितांचा हा काव्य संग्रह आहे. मला असं वाटतं कविता ही नुसती वाचता नाही आली पाहिजे, कविता ही अभिनीत करता आली पाहिजे. मी माझ्या पत्नीला हेच सांगितलं की मला वाचता येत नसेल पण मी ते अभिनीत करू शकतो. मी त्यातल्या शब्दांचा अवरोध तुला दाखवू शकतो कारण मी अभिनेता आहे. मला शब्द कळतात, मला माझी भाषा कळते, मला माझ्या भाषेवर प्रेम आहे, मला आदर आहे, मी तिचा सन्मान करतो, त्यामुळे ते येणार मला. पण आज तो सिद्ध करण्याचा दिवस आलेला आहे. 37 वर्ष बँक ऑफ बरोडामध्ये नोकरी, त्याच्यानंतर क्रिकेट विश्वाशी संबंध, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांशी संबंध. त्या संस्थेबरोबर जवळजवळ 3 वर्ष खजिनदार म्हणून कार्यरत, 10 वर्ष त्याच्या आधी ते काम. तो आईला स्वतः खूप मानणारा आहे. तो स्वतः मातृदिन असताना जन्माला आला. मला वाटतं अमावास्या होती त्या वेळेला, त्यामुळे याच्या तोंडावर कपडा टाकला होता म्हणे. पण आपल्याकडे चांगलं सवरणारी लोक आहेत की कोणीतरी येऊन त्याच्या पायाजवळ पैसे ठेवून त्याच्या चेहऱ्यावरचा कपडा काढला की याचा चेहरा मला बघायचा आहे. की कसं असतं ना, ते समजणं असतं ना, ते माणसाकडे असतंच, प्रत्येकाकडे असतं. समजून घेण्याची वृत्ती एक लागते, ती फक्त आपण आपल्याला आणायला पाहिजे. मला असं वाटतं की अशा पद्धतीचं वाचन, अशा पद्धतीचं काव्य, अशा पद्धतीचं साहित्य आपण वाचणे याच्यासाठी आहे की ते आपल्याला निरोगी आणि सशक्त करेल. यासाठी मला असं वाटतं हा कविता संग्रह प्रत्येकाने वाचावा. पुन्हा एकदा सांगतो, मी आज खूप खुश आहे, खूप खुश आहे. आज मी जिंकून चाललेलो आहे इथून आणि मला जरा पुढच्या गोष्टींकडे लवकर जायचं आहे कारण मला कोणाची तरी झीर व्हायची आहे. त्यामुळे तुमची रजा घेतो. तुमच्या सगळ्यांच्या प्रवासाला शुभेच्छा चिंतितो आणि जगदीशला पण शुभेच्छा चिंतितो.